महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। व्हॉट्सॲपच्या कथित क्षुल्लक कारणावरून निवृत्त सैनिकाला शिवीगाळ। कावळेतर्फे विन्हेरे गावातील सरपंच तथा तंटामुक्ती अधिकारी सौ वासंती पांडुरंग मोरे त्यांचे पती पांडुरंग मोरे यांनी व्हॉट्सॲपवरील कथित क्षुल्लक कारणावरून एका निवृत्त सैनिकाला फोन करून शिवीगाळ व धमकीवाजा भाषा वापरल्याचा आरोप संबंधितांकडून करण्यात आला आहे। या संभाषणाची ऑडिओ नोंद उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र या ऑडिओची सत्यता, त्यातील आवाज आणि संपूर्ण संभाषणाचा संदर्भ यांची स्वतंत्र पडताळणी अद्याप झालेली नाही। त्यामुळे या ऑडिओचे समर्थन चॅनेल करत नाही। मात्र देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्याचा महत्त्वाचा काळ समर्पित केलेल्या माजी सैनिकाशी अशा प्रकारे गैरवर्तन केल्याचा आरोप होणे हीच गंभीर बाब आहे। त्याहून महत्त्वाचे म्हणजे संबंधित व्यक्ती गावच्या सरपंच तसेच तंटामुक्ती अधिकारी पदावर असल्याने या आरोपांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे। गावातील तंटे मिटवण्याची जबाबदारी असलेल्या या व्यक्तीकडूनच जर शिवीगाळ किंवा धमकीवाजा भाषा वापरल्याचा आरोप होत असेल तर मग तंटामुक्तीची जबाबदारी असणाऱ्यांनीच संयम आणि संवादाचा आदर्श ठेवायचा नसेल तर गावकऱ्यांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मतभेद होऊ शकतात, गैरसमज होऊ शकतात, व्हॉट्सॲपवरील एखाद्या संदेशावरून वादही निर्माण होऊ शकतो, पण वाद मिटवण्याचा मार्ग संवादाचा असावा की शिवीगाळ आणि धमकीचा? गावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंचांकडून प्रत्येक नागरिकाची सन्मानाने, संयमाने आणि जबाबदारीने वागण्याची अपेक्षा असते। त्यातही देशसेवा केलेल्या माजी सैनिकासोबत अशा वर्तनाचा आरोप होत असेल तर ही बाब केवळ दोन व्यक्तींमधील वाद म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही। सैनिकांचा सन्मान केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी भाषणांमध्ये करण्यापुरता मर्यादित नसतो। देशसेवा केलेल्या सैनिकांशी प्रत्यक्ष आयुष्यात आपण कसे वागतो यावर त्या सन्मानाची खरी परीक्षा होते। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे। उपलब्ध ऑडिओची सत्यता, संपूर्ण संभाषणाचा संदर्भ आणि संबंधित सर्व बाजू तपासून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे। जर चौकशीत आरोप तथ्यहीन आढळले तर तेही स्पष्टपणे जनतेसमोर यायला हवे आणि जर आरोप सत्य ठरले तर पद कोणतेही असो, नियमानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे। दरम्यान सौ वासंती पांडुरंग मोरे व पांडुरंग मोरे यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही। त्यांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल। आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की या प्रकरणाची चौकशी कोण करणार, आरोप सत्य ठरल्यास संबंधितावर काय कारवाई होणार आणि गावातील तंटामुक्तीची जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून अशा आरोपांकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहणार। या प्रश्नांची उत्तरे चौकशीतूनच समोर येणे अपेक्षित आहे। कारण माजी सैनिकाचा सन्मान हा केवळ शब्दांचा विषय नाही, तो आपल्या समाजाच्या संस्कारांची आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेची कसोटी आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, विन्हेरे। हॅलो, नमस्कार। नमस्कार, कोण बोलताय आपण? मोरे, दीपक मोरे। हो, यस 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 यस, दीपक मोरे का? हा, बोला ना। दीपक मोरे, तुम्हाला एवढा अगदी कळकळीने अगदी मेसेज टाकतात तुम्ही, हा, हे कशाबद्दल सांगा मला। काय टाकलं चुकीचं मॅडम त्याच्यात, मला सांगा बरं। काय चुकीचं म्हणजे? चुकी करणार तू जे करतो समोर ये ना माझ्या। तो शिव्या कोणाला देतोय? देतोय मेसेज कसले टाकतो? मेसेज टाकलाय तो योग्य टाकलेला आहे। तू मेसेज समोर ये, माझ्या समोर ये। तू तुला कोण अनपढ नीट? अरे तू अनपढ आहेस, तू नीच आहेस, अरे तू पापी आहेस, पाप केले तू, पाप त्या कर्माला भेटशील। इज्जतीत बोल, इज्जतीत बोल, सरपंच आहेस तू।